नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक आधार कार्ड धारकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला माहीत आहे, सरकारी कामांसाठी प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे आणि प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट जसे की शाळा कॉलेजमध्ये जरी ॲडमिशन घ्यायची असेल किंवा कुठे तुम्हाला उच्च शिक्षा प्राप्त करायची असेल किंवा तुम्हाला सरकारी तुमचे काम करून घ्यायचं असेल, कुठल्याही असंच म्हणूया आपण की प्रत्येक कामासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज पडते. आणि तुमचे आधार कार्ड जर तुम्ही आता याप्रमाणे तुम्ही जर तुमचे आधार कार्ड सर्व केलेलं नसेल, हे नियम तुम्ही पाळलेले नसेल आधार कार्डच्या बाबतीत, तर मात्र तुमचे आधार कार्ड हे कायमचे आता बंद होणार आहे. तर काय आहे बघा, सावधान. जर तुम्ही तुमचे आधार कार्ड गेल्या 10 वर्षात अपडेट केले नसेल तर आता तुमचे आधार कार्ड कायमस्वरूपी निष्क्रिय होऊ शकते, म्हणजेच डिॲक्टिवेटेड होऊ शकते. तर मग आता अलीकडेच सरकारने कोट्यावधी आधार कार्डबाबत निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय? चला तर मग आपण आता जाणून घेऊया संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आधार कार्डच्या बाबतीमध्ये. तर आधार कार्ड हे प्रत्येकाकडे असलंच पाहिजे. आधार कार्ड ही आता आपली ओळख आहे. आता तुमचं आधार कार्ड हे कसं आहे, काय आहे, आधार कार्डच्या बाबतीत काय नियम बदललेले आहेत आणि हे प्रत्येकाला माहीत आहे का, आणि हे नियम तुम्ही लागू तुमच्यामध्ये केलेले आहेत का, जाणून घेऊया. बघा, सर्वात महत्त्वाची बातमी अपडेट. आता आपण पहिलं अपडेट बघत आहोत. मोफत ऑनलाईनची मुदत वाढली आहे. आता ऑनलाईन कागदपत्रे मोफत अपडेट करण्याची मुदत सरकारने वाढविली आहे. म्हणजे आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड जर ऑनलाईन जर तुम्हाला अपडेट करायचे असेल तर आता तुमचे कागदपत्रे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अपडेट केले पाहिजे. आणि आता तुमचे कागदपत्रे आधार कार्डसाठी जे कागदपत्रे लागतात ते तुम्ही ऑनलाईन अपडेट करण्यासाठी त्याची जी मुदत आहे ती आता सरकारने वाढविलेली आहे. आणि बघा, तुम्ही तुमचे ओळखपत्रे म्हणजेच POL आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे POA माय आधार पोर्टलवर अगदी मोफत आणि सहज अपलोड करू शकतात. नंतर मात्र 14 जून 2026 नंतर पैसे भरावे लागणार आहे. मग आता तुमच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे. हा मे महिना सुरू आहे, तुमच्या हातामध्ये अजून 1.5 महिना आहे. तर या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड आता संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या आधार कार्डच्या बाबतीत तुम्हाला काय काय करायचे आहे. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ बघितला नाही, मध्येच जर तुम्ही व्हिडिओ ब्रेक केला तर मात्र तुमचे आधार कार्ड हे कायमस्वरूपी निकामी होऊ शकते, निष्क्रिय होऊ शकते. मग मात्र तुमचे आधार कार्ड हे काहीही कामाचे राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकासाठी हा व्हिडिओ आहे. भारतीय प्रत्येक नागरिकासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आधार कार्डच्या बाबतीत तुम्ही काय काय केले पाहिजे या सर्व गोष्टी तुम्ही जाणून घ्या, नाहीतर तुमचे आधार कार्ड काहीच कामाचे राहणार नाही. सर्वात महत्त्वाचे बातमी अपडेट नंबर 2. अपडेट्सवर मर्यादा लिमिट काय आहे? दुसरे महत्त्वाचे अपडेट म्हणजे आयुष्यात फक्त एकदाच तुम्ही तुमची जन्मतारीख बदलू शकतात. तुमच्या आधार कार्डवरची जी जन्मतारीख आहे ती तुम्ही संपूर्ण आयुष्यभरात एकदाच बदलू शकतात. आणि तसेच महत्त्वाचे नाव बदलण्याची संधी फक्त 2 वेळाच आहे. आता बघा, आधार कार्डवर जर तुमचे नाव तुम्हाला जर बदलायचे असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 2च वेळा संपूर्ण आयुष्यात संधी मिळू शकते. म्हणजे आता जसे की उदाहरणार्थ बघा, आता एखादी मुलगी आहे, तिचं लग्नाआधीचं
ती वडिलांचं नाव लावते. लग्नानंतर ती तिचे पतीचे नाव लावते. म्हणजेच जेव्हा तिने आधार कार्ड बनवलं तेव्हा तिने तिच्या वडिलांचे नाव लावले आणि लग्नानंतर तिने तिचे पतीचे नाव लावले. असे ती फक्त दोनदाच, म्हणजे फक्त संपूर्ण आयुष्यात फक्त 2च वेळा तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव हे बदलू शकतात. हे आहे अत्यंत महत्त्वाचं, ज्यामुळे कोणतीही दुरुस्ती करताना काळजीपूर्वक करा, कारण मर्यादा संपल्यावर बदल करणे खूप कठीण होईल. बघा, आता जसे की आता 14 जूनपर्यंत याचा मर्यादा कालावधी आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही हे सगळं बदल करायला गेलात तर मात्र तुम्हाला हे बदल करणं अतिशय अवघड होईल. सर्व अपडेट अतिशय बारकाईने समजून घ्या, नाहीतर तुम्हाला भरपूर म्हणजे हजारो रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. सर्व पालकांसाठी महत्त्वाची बातमी अपडेट 3. आता बघूया आपण तिसरं अपडेट. काय आहे आधार कार्डच्या बाबतीत तिसरं अपडेट? मुलांचे वय 5 वर्ष आणि 15 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे बायोमॅट्रिक्स म्हणजे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग अपडेट करणे अनिवार्य म्हणजे अत्यावश्यक आणि बंधनकारक आहे. बदलू शकतात आणि तसेच महत्त्वाचे शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षांसाठी अत्यावश्यक आहे. आता बघा, हे जे आहे ना आधार कार्डच्या बाबतीमध्ये प्रत्येक पालकाला, जसे की 5 वर्षाचं बाळ तुमचं झालं, मूल 5 वर्षाचं झालं आणि 15 वर्षाचं झालं की तुम्हाला प्रत्येक पालकांना हे त्यांचे ठसे आणि डोळ्यांचं स्कॅनिंग हे अपडेट करणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. तर आता बघा, शिष्यवृत्ती किंवा प्रवेश परीक्षांसाठी आता जसे की बघा, जर एखादे विद्यार्थी शिक्षण घेत आहे किंवा ॲडमिशन घेत आहे, या सगळ्या गोष्टींसाठी हे तुम्हाला आवश्यक आहे. काय? हे स्कॅनिंग आणि ठसे, डोळ्यांचं स्कॅनिंग आणि ठसे हे अपडेट करणे अत्यंत अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आणि सप्टेंबर 2026पर्यंत संपूर्ण देशभरात 473, आता सप्टेंबर 2026पर्यंत संपूर्ण देशभरात 473 नवीन आधार सेवा केंद्रे सुरू होणार आहेत, ज्यामुळे तुमची आता हे जे काम आहे हे अतिशय सोपे आणि सुलभ होणार आहे. आता बघूया आपण अपडेट नंबर 4. वेळ वाया न घालवता सर्वांनी ताबडतोब आत्ताच माय आधार पोर्टलला आजच भेट द्या आणि तुमचे आधार अपडेट आहे का ते तपासा. जर तुम्हाला केंद्रावर जायचे असेल तर जवळचे भुवन आधारचा वापर करा. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना आणि प्रत्येक कुटुंबांना आठवणीने शेअर करा बरं का, कारण की प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचे कोणतेही कामं होणार नाहीत. आता तुम्हाला सगळं कळालं का? तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असेल, समस्या असेल तर मला आठवणीने कमेंट करा हां, म्हणजे मी त्यावर तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. तुम्हाला जर ऑनलाईन नसेल करता येत तर तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुमच्या या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा हां. बघा, लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे आता मी तुम्हाला पुन्हा सगळं थोडक्यात सांगते. मोफत ऑनलाईन अपडेट. आता हे जे मोफत ऑनलाईन अपडेट आहे हे फक्त 14 जून 2026पर्यंतच पोर्टलवर करता येणार आहे. तुम्ही जर 14 जूनपर्यंत जर नाही केलं तर तुम्हाला त्याच्यानंतर हजारो रुपयांचा दंड बसणार आहे. केंद्रावरील शुल्क माहिती अपडेटसाठी 50 रुपये लागतील आणि बायोमॅट्रिकसाठी 100 रुपये लागणार आहे. 10 वर्षांचा नियम. दर 10 वर्षांनी कागदपत्रे अपडेट करणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. तुम्ही जर तुमचे आधार कार्ड 10 वर्ष झाले अपडेट केलेच नसेल तर तुमचे आधार कार्ड आता निकामी होणार आहे. पॅन आधार लिंकिंग 1 जानेवारी 2026 पासून लिंक नसलेले पॅन कार्ड निकामी झालेले आहेत. आता 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन आणि आधार हे दोघं एकमेकांना लिंक जर नसेल तर तुमचं
आता पॅन कार्डसुद्धा आता तुमचं हे निकामी झालेले आहेत, तर ते जाणून घ्या सर्व.